दिशा परिवर्तन। राज्यातील पहिली मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून मनसे अजमेर दर्शन यात्रेचं आयोजन। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून अजमेर येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या भारतातील मुस्लिमांचे पवित्र स्थळ असलेल्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांची समाधी स्थळ दर्गा आहे। या समाधी स्थळाचं दर्शन मुस्लिम बांधवांना घडावे या हेतूने मनसे अजमेर दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। या दर्शन यात्रेसाठी पंढरपूर मंगळवेढ्यातील हजारो मुस्लिम बांधव अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी पंढरपूर येथून शुक्रवारी सकाळी अजमेरकडे रवाना झाले। या दर्शन यात्रेची सुरुवात पंढरपूर येथील मुर्शिद बाबा दर्गा इथं पुष्पहार अर्पण करून झाली। यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी दिलीप बापू धोत्रे यांच्यासाठी प्रार्थना केली। यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर मंगळवेढ्यातील मुस्लिम बांधवांसाठी 20हून अधिक लक्झरी बसेसची सोय केली आहे। 4 दिवस चालणाऱ्या या दर्शन यात्रेसाठी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांच्या मुक्कामाची, नाश्ता व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे। यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की अजमेरची तीर्थयात्रा घडावी। आज सगळे या ठिकाणी चाललेले आहेत। त्यामध्ये नुसती मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत। या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत। आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, महिला माता भगिनी असेल, यांच्या सगळ्यावरचं संकट दूर हो आणि महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम हो, लोकांना चांगलं राज्य यावं, यासाठी आम्ही त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या चरणी प्रार्थना करणार आहोत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी आकडा तर थोडा वेळ सांगतो, पण या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला घेऊन जात आहोत। नाही, कसं आहे की ह्याच्यामध्ये जात धर्म पंथ हा विषय नाही। अजमेर शरीफांवर प्रचंड श्रद्धा आहे, त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभेल। आणि सगळ्यात जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत, ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं, दर्शन घ्यावं, परंतु ज्यांची इच्छा अपूर्ण राहिली, अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी आम्ही अजमेरला जात आहोत। अबिदा मिनाज मुलानी हमें अजमेर चले, खुश है हमें, अच्छा लगने गए हमने दिलीप बापू तरफ से हमने अच्छा लगने गए, खुश है हम। इसके बाद पहले कभी गए? नहीं गए कभी पहले। हमें 5 जने पहली बार जा रहे, अच्छा लगने का हमें बहुत खुश है। बिस्मिल्लाह अमीन मनेरी, आम्ही दर्शनाला चाललोय अजमेर शरीफला। आणि आम्ही 6 माणसं आहेत, सगळे पूर्ण घरातले। हे दिलीप धोत्रे न्याय लागले। शहजादी अजीज खान। कहाँ जा रहे हो? अजमेर शरीफ जा रहे हैं। कितने लोग हैं? 6 लोग हैं। 6 लोग को कौन लेके जा रहा है? दिलीप धोत्रे। कितने दिन का है, कैसा है? अच्छा है। नहीं अभी फर्स्ट जा रहे, बहुत अच्छा लग रहा है, भेज रहे। इतका उत्कृष्ट आहे की दिलीप बापू धोत्रे यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सांभाळून घेऊन चाललेले आहेत आतापर्यंत। तर आता आम्ही मुस्लिम समाजातर्फे त्यांनी अजमेरला ट्रिप जी काढलेली आहे ती अगदी लोक आमचे सगळे मुसलमान सगळे आनंदी आहेत आणि त्याबद्दल काही शंका नाही। दिलीप बापू धोत्रे यांनी जितक्या मनसोक्तपणाने मुसलमानाला साथ दिली त्या पद्धतीनं मुसलमानांनी सुद्धा दिलीप धोत्रे यांना साथ द्यावी अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो। आणि दिलीप बापू धोत्रे यांनी असंच कार्य करावं असं त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। सब मुस्लिम बंधुओं को मेरा ये है कि आप लोग को जो अजमेर शरीफ लेके जा रहे हैं उनके वास्ते अपने कुछ तो भी और जो उनके एक
ईमानदारी बजाना यत्ता मेरा बोलतो हूँ, उसकी वजह आपको क्या बोलने को नहीं आएगा। आज रोजी पंढरपूरहून अजमेरला मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या साहेब यांच्या प्रेरणेमधून अजमेर टू पंढरपूर टू अजमेर ही एक ट्रिप आयोजित केलेली आहे। दिलीपबापू धोत्रे यांची उमेदवारी पंढरपुरामधून जाहीर झाल्यापासून पंढरपुरातील सर्व मुस्लिम वर्ग दिलीपबापू धोत्रेवर खुश होता। प्रत्येकाने दिलीपबापू धोत्रे यांना एक शुभेच्छा दिल्या की बापू तुमची उमेदवारी गरजेची होती आणि दिलीपबापू धोत्रे हे सर्वांना बरोबरीला घेऊन चालणारा हा नेता आहे। जातीभेद कुठल्याही प्रकारचा दिलीपबापू धोत्रे बरोबर नाही, हिंदू मुस्लिम या सर्वांना बरोबर घेऊन जाणारा तळागाळातला चळवळीतला नेता आहे। आजपर्यंत दिलीपबापू धोत्रे यांनी बरेच सामाजिक उपक्रम राबवले आणि आता पंढरपूरहून अजमेरला जवळजवळ 1000 लोक निघालेले आहेत आणि ट्रॅव्हल्समधून त्यांची जाण्याची येण्याची खाण्याची पिण्याची सर्व सोय दिलीपबापू धोत्रे यांनी या ट्रिपमार्फत आयोजित केलेली आहे। त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये मोठा आनंदाचं वातावरण दिसत आहे। राज ठाकरेंनी यापूर्वी अनेक वेळा भोंग्याला विरोध केला आहे, मशिदीमध्ये नमाज पडायला विरोध केला आहे। आता अशा पद्धतीत आता मुस्लिमांची तीर्थयात्रेचं आयोजन केलं, मग राज ठाकरेच्या भूमिकेत बदल झालाय का मुस्लिम समाजाच्या भूमिकेत बदल झाला? विरोध हा एक तात्विक आणि राजकीय असतो, सगळे विरोध विसरले जातात। आजपर्यंत जरी कुठला विरोध असला तर आज मुस्लिम समाजाविषयी राज ठाकरे साहेबांची दिलीपबापू धोत्रेंची एक सहानुभूतीपूर्वक एक चांगली आपुलकीची भावना भूमिका आहे। आज ह्या भूमिकेचा त्यांचं आम्ही स्वागत करून आम्ही ठरवलेलं आहे। पूर्वी जरी काय बोललेलं असेल तर कुठलाही राग द्वेष कायमस्वरूपी राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये राहत नसतो, तो काळाआड जात असतो। तो काळाआडचा विषय काळाआड गेलेला आहे। आजचा विषय महत्त्वाचा आहे की आज मनसेमार्फत मुस्लिमांचे हज टूर अजमेर यात्रेचे आयोजन केलेलं आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांचं वेलकम करतो। आम्ही मनामध्ये कुठलाही द्वेष असं ठेवत नाही आणि आमच्यामध्ये ते एक पद्धत नाही की बाबा ते बोलले म्हणून त्याचा कायमस्वरूपी रोष मनामध्ये ठेवायचा। सर्वांना बरोबर घेऊन चालणं हां म्हणजे पहिल्यापासूनच त्यांची भूमिका आहे। राज ठाकरे साहेबांचे तुम्ही भाषणं ऐकले असेल, प्रत्येक भाषणामध्ये राज ठाकरे साहेबांनी मुस्लिमांचा उल्लेख केलेला आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की माझा महाराष्ट्रीयन मुस्लिमांशी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही किंवा महाराष्ट्रीयन मुस्लिम माझे हे आहेत हाही विषय नाही। त्यामुळे त्यांच्या काय भूमिका आहे आम्हाला पटतात, त्यामुळे आमची त्यांच्याविषयी काय सहानुभूती राहणारच आहे। ओके, अजमेरसाठी ट्रिप रवाना केली आणि समजा फ्रीमध्ये आहे, बसमध्ये फ्री खाना बी समजे पाणी वगैरे समसोय ठेवली आहे। त्यांना आमचं धन्यवाद। यांच्या वतीने अजमेर ट्रिपचे आयोजन केलेलं आहे। सर्व मुस्लिम समाज बांधव माता भगिनी या ट्रिपला जात आहेत, काय सांगा? मस्त आनंद झाला त्यांना, मुस्लिम माणसाला त्यांच्या धार्मिक स्थळावर घेऊन चालल्यात। आतापर्यंत कोणी केलं नव्हतं पण त्यांनी केलं पहिल्यांदा, त्यामुळं आनंदाचं वातावरण आहे, एकदम छान आहे। तिथं जाऊन दुआ करणार आहे त्यांनी, त्यामुळे त्यांच्या मनातली काय इच्छा असेल ते बोलणार आहे आणि सगळ्याला आनंद वाटलं। एवढं त्यांनी खर्च केलं, गाड्या आणल्यात, व्यवस्थितपणानं चांगलं केलं होतं वातावरण। किती लोक चालले? कमीत कमी 600 लोक आहेत। पंढरपूरमध्ये अनेक राजकीय नेते आतापर्यंत होऊन गेले आहेत, अजूनही आहेत, परंतु दिलीप बापूने आतापर्यंत सर्वसामान्य अनेक प्रश्नांसाठी जशी वाचा फोडली तसं या धार्मिक कार्यासाठी सुद्धा पुढे आलेले आहेत ते। काय सांगाल याबाबत? काय नाही, आतापर्यंत आलते फक्त बोलले पण आज दिलीप बापूने न सांगता बोलून केले आणि कधीही दिलीप बापूचं कार्य आम्हाला चांगलं असतो। आणि पहिल्यांदा स्टेशन मस्जिदमध्ये लग्न कार्य नव्हतं, त्यावेळेस त्यांना आम्ही फोन केला, शेख वकील साहेब असतील आम्ही असतील, पहिल्यांदा मुरुमचा पाया त्यांनी बांधून दिला। आता सगळ्यांची लग्न होते तिथं, मंगल कार्य एकदम मस्त झालं। टुकू पहिल्यांदाच दिलीप बापूने केलं ते मदत, त्यामुळे झालं। मनसे नेते दिलीप बापू धोत्रे विधानसभेसाठी इच्छुक आहेत, या सर्वांचा तिथून घेऊन आलेला आशीर्वाद त्यांनाही मिळणार, लाभल की आशीर्वाद लाभल की त्यांना जरूर लाभल। सर्वांनी दुआ केली, देव आहे, होईल काय ना काय त्यांच्या एवढ्या फळाला। की जानिब से अजमेर यात्रा निकल रही है आज 8 से 10 ट्रैवल्स इधर से जा रहे हैं। पंढरपुर और आसपास के तालुके से बहुत मुस्लिम बांधव उधर जा रहे हैं, क्या बता सकते हैं? बहुत खुशी हुई हमारे को, उन्होंने ले जा रही, उनके हमारे तरफ से उनको दुआ। धोत्रे का हम शुक्रिया अदा करते हैं, हमको ऐसा अजमेर को ले जा रहे, ये करे का तो हमारे घर से नहीं होता ना, उनके ये करे उन्होंने, उनका ये करे, हम शुक्रिया अदा है उनका हमारा का। तो हम घर का हम औरतों को ज्यादा करके हमारे बाहर नहीं तो अभी वो ले जाके ये करे तो बाहर के ही देखने को नहीं। तुम्हारे घर के कितने आदमी जा रहे हैं? हमें 9 जने।
9 जने हाँ। क्या मांगेंगे उनका दिलीप बापू के नहीं हमारे दिलकन से उनके लिए दुआ है कि तो ऐसा निकलेंगे नहीं भी कहीं तो भी उनके लिए दिया है हमारा। शहर तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधव अजमेरसाठी दर्शनासाठी रवाना होत आहेत. ख्वाजा गरीब नवाजचं दर्शन घेण्यासाठी रवाना होत आहेत. इतका चांगला उपक्रम त्यांच्या वतीने राबवला आहे म्हणून आज या ठिकाणी उपस्थित असलेले ते सर्व समाज बांधव आभार मानताना दिसून येत आहेत. तुम्ही काय सांगाल याबाबत? जे मुस्लिम जो गरीब जे आहे ते त्यांच्या हातून ते झालं नाही, ते दिलीप बापू धोत्रेंनी करून दाखवलं. आणि ह्याच्या अगोदर बी असं मुस्लिम लोकांचं असं दर्शन घडवणं करणं कुणाच्या हातून झालं नाही, ती दिलीप बापू धोत्रेंनी केले. आणि आमच्या सगळ्या मुस्लिम समाजातर्फे आम्ही बाबाला तीच मागू जी बापूची इच्छा आहे ती देवाने पूर्ण करावं अशी आमची नम्र विनंती. मनसे नेते दिलीप बापू आहेत ना, त्याने आम्हाला ज्या लोकांना अशी परिस्थिती नव्हती की त्या देवापर्यंत पोचत नव्हते, तरीसुद्धा त्यांनी आज त्यांच्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो याचा. साधारणतः किती कुटुंब चाललेत आज अजमेर? साधारणतः आमच्या खर्डे गावाचे तर 25 लोक असतील. हां, मग आता अजून किती लोक आहेत हे आम्हाला काय पटलं नाही. पंढरपुरातून एकूण किती जण जाणार? 600 ते 700 लोक आहेत. 600 ते 700 लोक.